हॅलो, तर नमस्कार मित्रांनो. मी रामेश्वर आपल्या सर्वांचं स्वागत करतो रामेश्वर मेडिकल एज्युकेशन या यूट्यूब चॅनल व आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती. तर आपलं जे डे 30 डेजची सिरीज होती, डे 6चा आपला आजचा टॉपिक आहे WHO सर्जिकल सेफ्टी चेकलिस्ट. तर बेसिकली WHO सर्जिकल सेफ्टी चेकलिस्ट काय असते, तर आपल्याला पहिले ह्याच्यावरती खूप सारे MCQs येतात. आपले कोणते पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घेतली त्यात 2 ते 3 आपल्याला वन लाईनर तर बघायला मिळतातच. तर यात 3 कॉन्स्टिट्युएंट मेनली असतात: साइन इन, टाइम आउट आणि साइन आउट. तर बेसिक प्रश्न हाच असतो की कोणतं कॉन्स्टिट्युएंट आहे. साइन इन, साइन आउट आणि टाइम आउट हे 3 आहे, ठीक आहे. किंवा सिक्वेन्सली पण विचारतात, साइन इन, टाइम आउट, साइन आउट असं आहे का. तर साइन इनमध्ये काय असतं, तर साइन इनमध्ये आता बेसिकली साइन इन आहे ते कोण परफॉर्म करणार हे महत्त्वाचं आहे. तर साइन इन प्रोसिजर इज परफॉर्म बाय नर्स अँड ॲनेस्थेशिया टीम. सो याच्या नावातच आहे. साइन इन म्हणजे काय, आपल्याला पेशंटला इंट्रोड्यूस करायचे कुठे, तर एखाद्या शस्त्रक्रियेसाठी किंवा ओटीमध्ये, ऑपरेशन थिएटरमध्ये त्याला आपण म्हणतो. म्हणजे वॉर्डमधून पेशंट ओटीमध्ये जाणार. सो बिफोर इंडक्शन ऑफ ॲनेस्थेशिया किंवा बिफोर इंडक्शन ऑफ ॲनेस्थेशिया साइन इनमध्ये असतो. तर सर्जिकल साईट आणि प्रोसिजर हे बघणं गरजेचं आहे आपल्याला. म्हणजे पेशंटची सर्जिकल साईट कोणती आहे आणि आपल्याला पेशंटला त्याच्यानुसार त्याची प्रोसिजर कोणती आहे हे बघून घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच कन्सर्न टेकन सगळ्यात महत्त्वाचं आहे की कन्सर्न प्रश्न परीक्षेत असा येतो की कन्सर्न टेकन दिस प्रोसिजर इज परफॉर्म ड्युरिंग विच प्रोसिजर ऑफ सेफ्टी चेकलिस्ट, सर्जिकल सेफ्टी चेकलिस्ट. तर आपल्याला माहिती पाहिजे कन्सर्न आपण साइन इनमध्ये घेतो आणि मस्ट बी रिटर्न कन्सर्न त्यावरती पेशंटची साईन, रिलेटिव्हची साईन, प्रोसिजर एक्सप्लेन करायची, पूर्णच्या पूर्ण सर्जरीची प्रोसिजर एक्सप्लेन करणं एक्सपेक्टेड आहे साइन इन या प्रोसिजरमध्ये. साईट मार्क करायला पाहिजे, जी सर्जरीची साईट आहे ती. एखादी ॲलर्जीची हिस्ट्री आहे पेशंटला, सपोज टू बी. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की आपण प्री ऑफ प्रिपरेशन एक असतं, जेव्हा पेशंट ऑपरेटिव्ह कंडिशनमध्ये जाणार आहे त्याच्या अगोदर आपल्याला प्री ऑफमध्ये आपल्याला पेशंट्सची लिग्नोकेन, TT हे इंजेक्शन देतो. पण लिग्नोकेनची आपण टेस्ट करतो की त्याला ॲलर्जी आहे का, इंटरडर्मल इंजेक्शन देऊन. त्या टाईपमध्ये आपल्याला दुसरे कोणते ड्रगची ॲलर्जी आहे का हे विचारायला पाहिजे पेशंट्सला ओटीला घेण्याच्या अगोदर. हे सगळं तर ॲलर्जी कंडिशन साइन इनमध्ये येणार. त्यासोबतच रिस्क ऑफ ब्लड लॉस किती होणार आहे ते माहिती पाहिजे. 500 ml ॲडल्ट्समध्ये आणि चिल्ड्रन्समध्ये 7 ml पर kg ह्याच्यानुसार. तर ह्या गोष्टी माहिती पाहिजे. तसं सेरोलॉजिकल बॅकग्राऊंड पेशंटचं पूर्णच्या पूर्ण माहिती पाहिजे. तर हे पूर्णच्या पूर्ण आपल्याला साइन इन ह्या सर्जिकल सेफ्टी चेकलिस्ट या साइन इन ह्या फर्स्ट कॉन्स्टिट्युएंटमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. तर दुसरा पॉईंट काय, टाइम आउट म्हणजे आता पेशंट्सला आपण बघितलं की पेशंट्स हा जो होता तो वॉर्डमधून ओटीमध्ये हा साइन इनमध्ये होता बिफोर ॲनेस्थेशिया देण्याच्या अगोदर, म्हणजे भूल देण्याच्या अगोदर पेशंट्सला. तर टाइम आउटमध्ये काय, टाइम आउट हे कोण परफॉर्म करणार आहे, एंटायर सर्जिकल टीम. टाइम आउट इज अ परफॉर्म बाय एंटायर सर्जिकल टीम अँड दिस इज अ परफॉर्म बिफोर सर्जिकल ऑर स्किन इन्सिजन. जे पण आपण इन्सिजन देणार आहे पेशंटला त्याच्या अगोदर हे आपण जे पेशंटचा टाईम असेल ते टाइम आउटमध्ये येतो. त्याच्यानंतर कन्फर्म द आयडेंटिटी ऑफ द पेशंट. म्हणजे परत एकदा आपल्याला पेशंटचं नाव, त्याची कोणती सर्जरी आहे ती आणि त्याची साईट कोणती आहे ते परत एकदा चेक करायचे, ठीक आहे. तर हे सगळं काम नर्सचं आहे आणि याच्यासोबतच नर्सचं काय काम असू शकतं याच्यामध्ये, नर्सिंग ऑफिसर किंवा नर्सचं स्टरिलिटी मेंटेन करणं आणि इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते रेडी ठेवणं, हे सगळं येतं. तर याच्यासोबत आपल्याला बघायचं अजून काय बघायचं आहे, तर ड्युरेशन ऑफ सर्जरी, नेम ऑफ सर्जरी, ॲप्रोक्सिमेट ड्युरेशन आणि अँटिसिपेटेड ब्लड लॉस. ह्या सर्व गोष्टी सर्जनला माहिती असायला हव्या. तर हे सगळं त्याच्यासोबतच हे सगळं सर्जन्सचं काम आहे. ड्युरेशन माहिती पाहिजे, नेम माहिती पाहिजे, ड्युरेशन, नेम, अँटिसिपेटेड ब्लड लॉस अँड त्यासोबतच स्पेसिफिक इन्फॉर्मेशन जे आहेत त्या माहिती पाहिजे. एनी कन्सर्न्स आणि अँटीबायोटिक प्रोफायलॅक्सिस जे आहे हे सुद्धा MCQ होतो की अँटीबायोटिक प्रोफायलॅक्सिस दिस कॅन बी शेड्युल्ड इन विच कन्स्टिट्युएंट ऑफ ए सर्जिकल सेफ्टी चेकलिस्ट. तर टाइम आउटमध्ये होतं हे माहिती पाहिजे आपल्याला. हे MCQ आहे अँटीबायोटिक प्रोफायलॅक्सिसचा. त्यासोबत तिसरा क्वेश्चन कोणता आहे, तर साइन आउट आहे. साइन आउटमध्ये काय होणार, नावाचं पेशंट बिफोर लिव्ज द ओटी. म्हणजे ऑपरेटिंग रूममध्ये पेशंट ऑपरेटिंग रूमला सोडण्या अगोदर काय होणार आहे तर ते साइन आउटमध्ये होणार. तर हे एंटायर सर्जिकल प्रोसिजर ह्याच्यात येणार आहे. याच्यात काय करायचं आपल्याला, सर्जरी परफॉर्म झाली तर त्यानंतर आपले कोणते कोणते काम करायचे ते साइन आउटमध्ये येणार. यात येणारे इन्स्ट्रुमेंट, स्पंज आणि निडल काउंट्स आपल्याला परत एकदा काउंट करायचे. कारण की कोणतंही जे स्पंज आहे ज्यासाठी आपण ब्लड लॉस होते तिथे ठेवलं आहे, तिथे ब्लड फ्लो स्टॉप करण्यासाठी
तर स्पंजचा काउंट आणि इन्स्ट्रुमेंटचा काउंट परत एकदा काउंट का करायचं आहे, कारण की कोणत्याही इन्स्ट्रुमेंट मदत राहता कामा नये बिफोर स्किन क्लोजरच्या वेळी. स्पेसिमन जर समजा आपण एखाद्या सर्जरीमध्ये स्पेसिमन जे आहे ते काही कलेक्ट केलेले आहे, तर ते लेबल करून ठेवायचं कोणत्या पेशंटचं आहे आणि कोणतं आहे ते. इक्विपमेंट जर कोणतं इक्विपमेंट प्रॉब्लेमॅटिक असेल तर ते सुद्धा नोट डाऊन करून ठेवायचं. पोस्ट ऑफ केअर जे असते, अगोदर केअर प्लॅन बनवलेला असतो पोस्ट ऑफचा, तो रिव्ह्यू करून ठेवायचा. तर ह्या सगळ्या गोष्टी साइन आउटमध्ये होतात. ठीक आहे. त्याचे बेनिफिट्स काय असतील? ऑब्व्हियसली बेनिफिट्स कोणते असणार? इट रिड्युसेस द सर्जिकल मॉर्टेलिटी, म्हणजे सर्जरीमुळं जे इन्फेक्शन रेट वाढून सर्जरीमुळं पेशंट्सचा जे डेथ रेट आहे तो कमी होऊ शकतो, सर्जिकल मॉर्टेलिटी कमी होणार आहे. त्यासोबतच प्रिव्हेंट रॉंग साईड सर्जरी. काही काही वेळा भरपूर वेळा असं होतं की काही जणांच्या उजव्या डोळ्याची सर्जरी असते आणि चुकीमुळे आपण न्यूजपेपरमध्ये पण असतो की डाव्या डोळ्याची होते. तर सो रॉंग साईड सर्जरी जी आहे ती प्रिव्हेन्शन होऊ शकते यानं. त्यासोबतच इम्प्रूव्ह द टीम वर्क कम्युनिकेशन. आता हे हेल्थ केअर टीम आपल्याला माहिती आहे, हेल्थ केअर टीम ही पूर्ण म्हणजे पेशंटला जेव्हा आपण सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो तेव्हा एक टीम मेंबर पूर्णच्या पूर्ण एक टीम मिळून आपण एक सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतो. तर त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन होणं इम्पॉर्टंट आहे. ऑब्व्हियसली लो कॉस्ट हाय इम्पॅक्ट इंटरव्हेन्शन आहे. ह्यासाठी आपल्याला जास्त काही पैसे नाही लागत. आपण एकमेकांसोबत कम्युनिकेट करत राहायला पाहिजे आणि रेकॉर्ड मेंटेन ठेवायला पाहिजे. तर पेशंट्सला जे आपण हेल्थ केअर प्रोव्हाइड करणार आहे ती क्वालिटी हेल्थ केअर ऑब्व्हियसली देऊ शकतो किंवा परफॉर्म करू शकतो. तर आपण एकदा समरीमध्ये बघूयात की एकदा फास्टमध्ये की स्टार्टिंगपासून आपण काय काय शिकलो ते. तर सर्जिकल सेफ्टी चेकलिस्टमध्ये आपण बघितलं 3 पॉईंट्स असतात: साईन इन, टाईम आउट आणि साईन आउट. साईन इनमध्ये काय असतं, तर वॉर्डमधून पेशंट आपण ओटीमध्ये शिफ्ट केलं आहे, ॲनेस्थेशिया देण्याच्या अगोदर सगळं साईन इनमध्ये येणार. त्याच्यामध्ये कन्सर्न घेणं असेल किंवा पेशंटला कोणती ॲलर्जी आहे का ते बघणं असेल, ह्या बारीक बारीक गोष्टी. त्यानंतर टाईम आउट. टाईम आउटमध्ये आपण सांगितलं की हे जे आहे ते इन्सिजन, बिफोर स्किन इन्सिजन जे होणार ते सगळं टाईम आउटमध्ये होणार. साईन आउट ऑब्व्हियसली आपण सांगितलं की पेशंटला जे आहे ते ओटी रूमच्या बाहेर पेशंट निघण्याच्या अगोदर जे पण सगळं आपण याचं काउंटडाऊन असेल आपल्या इन्स्ट्रुमेंटचा वगैरे ते सगळं करतो. तर हे जे आज बघितलं आपण WHO सर्जिकल सेफ्टी चेकलिस्ट. तर असेच एक उद्या मिळूया. तर उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिकसोबत मिळेल. तोपर्यंत लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा आणि यूट्यूब चॅनलला देखील फॉलो करा. असंच एक आपण नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये मिळूया. थँक्यू सो मच.